संदीप वांगा रेड्डी हे नाव ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे कबीर सिंग, अर्जुन रेड्डी, ॲनिमल यासारख्या चित्रपटाचा डायरेक्टर. पण आता संदीप वांगा रेड्डी आणि बॉलिवूडचा टायगर हे दोघे मिळून एक नवीन चित्रपट करत आहेत. नमस्कार मंडळी, मी सूरज निकम रंगभूमी रिव्ह्यू या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. जर या चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर बेल आयकॉनला प्रेस करून सबस्क्राईब करा. मित्रांनो, 100 करोडमध्ये तयार झालेल्या ॲनिमलचा 900 करोडचा टप्पा जाताना आपण पाहिला आहे. आणि हा चित्रपट इतक्या लो बजेटमध्ये तयार करून इतक्या हाय लेवलला पोहोचवणारा दिग्दर्शक म्हणजे संदीप वांगा रेड्डी. आता याच डायरेक्टरची नजर आता आपल्या बॉलिवूडच्या दबंगवर आहे. आता हाच डायरेक्टर एक नवीन चित्रपट करत आहे ज्याचं नाव अजूनही डिक्लेअर झालं नाही. पण मोठे मोठे चित्रपट समीक्षक सांगतात की याचे नाव कदाचित तेरे नाम 2 असू शकतो. कौन है ये लोग? कहां से आते हैं? काही वर्षापूर्वी बॉलिवूडचा स्टार म्हणजे सलमान खान याचा प्रत्येक चित्रपट बॉलिवूडवर हाऊसफुल असायचं. पण गेले 2 ते 3 वर्षापासून बॉलिवूडचा स्टारचा कोणताही चित्रपट चालला नाही. टायगर 3 तर हा सुपर फ्लॉप पिक्चर झाल्यानंतर संदीप वांगा रेड्डी यांनी एक नवीन चित्रपटामध्ये सलमान खानला घेऊन एक मोठी रिस्क घेते बरेच जण म्हणतात. पण कदाचित हा सलमान खानचा टर्निंग पॉईंट असू शकतो. यानंतर आपल्याला या चित्रपटामध्ये हाच बॉलिवूडचा दबंग एका नव्या अवतारात बघायला मिळू शकतो. बघूया आपण या चित्रपटाचं नाव घोषित झाल्यानंतर कोणतं नाव देण्यात येते. पण तोपर्यंत आपण समजून जाऊ की सलमान खानचा कमबॅक हा निश्चित आहे. आणि आपण त्यामुळेच म्हणले की या चित्रपटाचं नाव कदाचित तेरे नाम 2 असू शकतो. तर भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा अशा एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.